जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळाली। अटी आणि शर्तीसह एक दिवस आंदोलनाला परवानगी मिळाली। केवळ 5,000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तर आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी आहे। आंदोलनाची वेळ सुद्धा ठरवण्यात आली। आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। या आंदोलनात स्पीकर वापरायचा असल्यास वेगळी परवानगी त्यासाठी घ्यावी लागणार आहे। आझाद मैदानात अन्न शिजवता येणार नाही। महत्त्वाच्या अशा अटी आणि शर्तीसह आझाद मैदानावरती आता मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी देण्यात आली। जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे। खरं तर या आंदोलनासंदर्भात आझाद मैदानावरती परवानगी मिळणार की नाही मिळणार या संदर्भात मतमतांतर होते। खारघरसाठी एक पर्यायी जागा पाहिली होती। काही पर्यायी ठिकाण या आंदोलनासाठी पाहिले जात होते। मात्र आता अखेर एक मोठी अपडेट हाती लागली आहे। त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती आता हे आंदोलनासाठी परवानगी मिळाली। एका दिवसासाठी ही परवानगी आहे, त्यामध्ये मर्यादित वेळ आहे। काही नियम अटी शर्ती आहेत। केवळ 5,000 आंदोलकांना या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे। आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांनाच येण्याची परवानगी आहे। आंदोलनाला वेळ सुद्धा ठरवून दिली आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या आंदोलनाची वेळ असलेली आहे। जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आता आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे। मात्र यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत, त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या अटी आणि शर्तीचं कशा प्रकारे पालन करण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे जोडलेत। नवनाथजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा एक लढा जो मागच्या काही महिन्यांपासून अर्थात वर्षांपासून सुरू आहे। मात्र आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील आता मुंबईमध्ये येणार आहेत। आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न होता, अखेर आता आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळाली। आपली काय प्रतिक्रिया आहे? हे अतिशय चुकीचं आहे। आझाद मैदानावर परवानगी दिली म्हणजे नक्कीच मुंबईला त्याचा त्रास होणार आहे आणि कुठेतरी झुंडशाहीला सरकार बळी पडतंय की काय? कारण यांची मागणी खरं तर चुकीची, असंविधानिक आहे। ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही आणि त्यांनी हट्ट धरलाय ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे। आणि आज गणेश उत्सवाच्या तोंडावर आजपासून गणेश उत्सव सुरू होतोय मुंबईमध्ये। या राज्यातून विदेशातून सुद्धा लोक त्या गणपती बघायला येतात आणि मुंबईमध्ये ऑलरेडी गर्दी असताना आझाद मैदानावर जर तुम्हाला आंदोलन करायचं म्हटलं तर हे अतिशय चुकीचं आहे आणि ते मुंबईला परवडणार नाही, राज्य सरकारला परवडणार नाही। आणि खरं तर यांच्याकडं झुंडशाही करणारे लोक आहेत आणि झुंडशाहीच्या जोरावर यांनी मुंबई जाळण्याचं किंवा मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्याचं, मुंबईमध्ये दंगल घडवण्याचं यांचा सुद्धा असा प्रकार सुद्धा करू शकतात। ते यांच्यासोबत गुंड प्रवृत्तीचे सुद्धा लोक आहेत। अनेक असे वाळू माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, मटका माफिया आणि मुलीचे विनयभंग करणारे, बलात्कार करणारे असे आरोपी ह्या आंदोलनामध्ये आणि सराईत गुन्हेगार असणारे या आंदोलनामध्ये सहभागी आहे। आज या आंदोलनामध्ये आता नुकताच बीड जिल्ह्यातील क्लासेसवाला विजय पवार या माणसावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याच्यावर जामिनावर बाहेर असताना आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाल्याचे व्हिडिओ आता व्हायरल झाले। त्यांनी मनोज जरांगे यांच्या रॅलीचं स्वागत केलंय आणि त्याच्यात तो सहभागी झालाय। असे जर गुन्हेगार याच्यामध्ये सहभागी असतील तर नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना गुंडगिरी आणि दादागिरी आणि दहशत निर्माण करण्यासाठी, दंगल घडवण्याचा अभ्यास आहे। यांनी बीड जाळलं, मराठवाड्यामध्ये दहशत निर्माण केली आणि त्यातूनच हे आता मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्याचा याचा प्रयत्न आहे। हे अतिशय चुकीचे। काल उच्च न्यायालयाने याला परवानगी नाकारली होती, परंतु राज्य सरकारनी किंवा राज्य सरकारच्या शिफारसीने जर असं होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडतंय आणि या झुंडशाहीला बळी पडून जर राज्य सरकारनं ओबीसीच्या विरोधात काही निर्णय घेतला, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, ओबीसी मध्ये यांना घुसखोरी करण्यासाठी परवानगी दिली, यांच्या मागणीनुसार काही जर अध्यादेश काढले तर नक्की ओबीसी यांच्यापेक्षा 4 पट रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे राज्य सरकारला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ओबीसी त्यांना जागा दाखवून देईल आणि हे राज्य सरकारला झेपणार नाही। नवनाथजी, महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर ज्या प्रकारे आपण म्हणताय की दंगल घडवण्याचा एका प्रकारे हा प्रयत्न आहे, मात्र त्या वाक्याला अनुसरून आपण एक दुसरं वाक्य सुद्धा बोललात की यापेक्षा 4 पटीने संख्येने आम्ही सुद्धा येऊ शकतो। याचा नेमका अर्थ काय? आणि खरं तर या आंदोलनाला जी परवानगी मिळालेली आहे यामध्ये काही नियम आणि अटी शर्ती सुद्धा आहेत महत्त्वाच्या, बोला। हे बघा, राज्य सरकार जर झुंडशाहीचाच आवाज राज्य सरकारला कळत असेल तर ओबीसीला सुद्धा झुंडशाही करावं लागेल, पर्यायी। आजपर्यंत आम्ही लोकशाही मानत आलो, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आलो, परंतु राज्य सरकारला जर झुंडशाही केल्यावरच जर कळत असेल
आणि झुंडशाहीला बळी पडून जर राज्य सरकार निर्णय घेत असेल तर आम्हाला सुद्धा झुंडशाही येणाऱ्या काळात करावं लागेल. पर्याय नाही आम्हाला. त्याच्याशिवाय आता येणाऱ्या काळात आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर अगदी. उतरावं लागेल आणि राज्य सरकारच्या विरोधात बोलावं नक्कीच लागेल. नवनाथजी, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलाच त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकरजी जोडले. प्रवीणजी, पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे आपलं. खरं तर आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणार की नाही मिळणार प्रश्न होते, मतमतांतर होते. गणेशोत्सवाचा काळ सध्या सुरू आहे. अगदी पर्यटक परदेशातून सुद्धा येतात, भाविक येतात. मात्र या दरम्यान ही परवानगी दिली आहे, काहीचा यावरती आक्षेप आहे. आपली काय प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाचे एक नेतृत्व म्हणून? सरकारचं या निमित्तानं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. बर. आणि जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात, विशेषतः मराठा समाजाच्या मनात सरकार परमिशन देणार नाही. कारण जरांगे बोलत असताना कोर्टानं सरकारच्या कोर्टात बॉल टाकलाय. सरकारने निर्णय घ्यायचा आहे आणि जर सरकारने निर्णय घेतला तर मी अभिनंदन करेन, अशा प्रकारचं बोललेत, कौतुक करेन असं बोललेले आहे आणि तसं त्यांनी केलेलंही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सरकार कुठल्याही प्रकारे या आंदोलन थांबावं म्हणून परमिशन न देणं किंवा त्या ठिकाणी आडमुठी भूमिका घेत आहेत हे त्या ठिकाणी कोणालाही पटणार नाही आणि यावरून हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सरकारनं लोकशाहीची बूज त्या ठिकाणी राखलेली आहे. या ठिकाणी मराठा समाजाच्या वेदना संवेदना समजून घेतल्या आहेत. परंतु आता कोणतरी मी आपल्या चॅनलवर ऐकत होतो की आम्ही झुंडशाही करू, रस्त्यावर त्या ठिकाणी अगदी उतरू. नवनाथ वाघमारे ओबीसी नेते यांनी तशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. परंतु एका दिवसात मी बसणार नाही, मला आणखी दिवस बसायचे आहे. म्हणजे आपण कोर्टाला पण जुमानत नाही का? आतापर्यंत आपण सरकारला जुमानत नव्हतात आणि आता मी कोर्टाला पण त्या ठिकाणी जुमानत नाही. मला वाटतं सिस्टीमच्या विरोधात जाणं आहे. आम्हालाही मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे याविषयी आमच्याही भावना आहेत. त्याविषयी कोणाच्याही समाजाचं दुमत नाही. परंतु समाजाला त्या ठिकाणी वेठूस धरून जी गोष्ट लगेच शक्य नाही. आता माझा प्रश्न आपल्या माध्यमातून आहे की जरांगे किंवा त्यांच्या समर्थकानं त्या ठिकाणी पवार साहेबांना विचारावं, ओबीसीतनं आरक्षण देता येतं का? तुम्ही लिहून द्या, आम्ही ओबीसीतनं आरक्षण द्यायला तयार आहोत. उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारावं, नाना पटोले वडेट्टीवारांना विचारावं. सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. आणि मग कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता अतिरिक्त आरक्षण 10% सरकारने दिलेलं असताना सुद्धा, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून मराठा समाजाचा व्हिलन बनवण्याचा काही प्रयत्न आहे. काही राजकीय उद्देशानं या आंदोलनावर स्वार होऊन जो प्रयत्न करतायत तो मला वाटतं चुकीचा आहे. आणि आमचा आक्षेप तेवढ्या पोटी आहे, आपण केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यक्तीच्या टार्गेट करू नका, त्यांना आईवरनं त्या ठिकाणी शिव्या देऊ नका. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान करण्याचा आदर्श दिलाय. मग आपण मावळे जर शिवरायांचे म्हणत असू तर अशा प्रकारची भाषा सुद्धा आपल्या तोंडी शोभत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं प्रश्न केंद्रित, समस्या केंद्रित आंदोलन पाहिजे. प्रश्न सांगा, उत्तर मागा, त्यावर विचारा. आता त्यांनी शिंदे समितीची मागणी केली होती, एक्सटेन्शनची केली ना. दादांची समिती होती, त्यांनी अनेक सवलती त्या ठिकाणी दिल्या, अजूनही देऊ. परंतु त्या ठिकाणी एकाच दिवसातच करा, सरसकट करा, त्या ठिकाणी आम्हाला ओबीसीतनंच हवंय. मला वाटतं याचा अर्थ आपला प्रश्न न सोडवता त्या ठिकाणी कुणाचा तरी उद्देश सफल करण्यासाठी देवेंद्रजींना कटघऱ्यात उभं करायचं असा जर डाव असेल तर तो कोणी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मराठा समाजाच्या बाबतीत मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा फडणवीस साहेबाला विनंती करतो, संधी आली तिचं सोनं करा, योग्य वेळ आली निर्णय घ्यायची आणि मराठ्यांचे मन जिंका, त्यांचा सन्मान करा आणि मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्ही तुमचं बघा.
पाटील साहेब, आता मुख्यमंत्र्यांनी बोलताना असं बोललेले आहेत की आता गणेशोत्सव सुरू होतोय आणि राजकारण करू नये. आणि मग तेच सांगितलं ना मग त्याच्या डोक्यात राजकारण सोडून दुसरं काही येतच नाही. त्याने ते सोडून द्यावं आता ते विषय. राजकारण करणं, स्वतःच राजकारण करायचं आणि लोकांवर ढकलायचं. अपमान तोच करायचा, दुसऱ्यावर ढकलायचा. तूच आरोप करायचे, दुसऱ्यावर आरोप ढकलून द्यायचे. ती तो एक खुनशीपणाची वृत्ती आहे ना, ती डोक्यातून काढून टाक. आणि जरा मन जिंकायचं काम सुरू कर म्हणून विनंती केली. आम्ही मागचं पुढचं विषय ही केला, पण तो आता मात्र 100% विनंतीपूर्वक सांगतो फडणवीस साहेब तुम्हाला की तुम्ही मराठ्यांचा सन्मान करा, मागण्याची अंमलबजावणी करू, अपमान करू नका. योग्य वेळी तुम्हाला निर्णय घ्यायची. तुम्ही जर आता ही संधी सोडली, पुढचा राजकीय करिअरला अंधार आहे, मात्र हे ध्यानात ठेवा आणि ती वेळ येऊ देऊ नका. आंदोलनासाठी आता परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत. मात्र अखेर आता मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मिळाली. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. एक दिवसीय आंदोलनासाठी आझाद मैदानावरती परवानगी मिळाली. केवळ 5,000 आंदोलकांना आझाद मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली. आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी देण्यात आली. आंदोलनाची वेळ ही केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. आंदोलनात स्पीकर वापरायचा असल्यास वेगळी परवानगी घ्यावी लागणार. आझाद मैदानात अन्न शिजवता येणार नाही. गणेशोत्सवात अडथळा निर्माण होईल असे कृत्य टाळावे अशा सुद्धा महत्त्वाच्या सूचना या दरम्यान देण्यात आल्या.